हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हाय होप आजचा जो आमचा दिवस आहे तो लास्ट डे ऑफ शॉपिंग राहील. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं बरीच जी मी काही शॉपिंग केली होती मार्केटमधून, तर ती मी तुमच्यासोबत एक्सप्लोअर केली. आणि आत्ता जो आम्ही चाललो होतो ते घाण्याचं जे सामान असतं ते आमचं अजून स्टील पेंडिंग आहे. लग्नाला अवघे 5 ते 6 दिवस राहिले आहेत. तर आज आम्ही ते सगळं घेऊन येणार आहोत आणि चला तुम्हाला दाखवते मी नेमकं काय काय घेतली. आणि काल थोड्या अक्षता कमी पडल्या होत्या तर त्या आम्ही इथं आज बनवून घेतल्या आहेत आणि आम्ही शॉपिंगला निघतो. तर आलेलो आहोत रविवार पेठमध्ये, जिथे मला असे क्यूटसे फॅन असतात ते मला दिसत आहेत आणि बरेच लहान मुलांचे उपयुक्त ज्या गोष्टी असतात त्या, छोट्या मुलांचे असे सनग्लासेस, ज्वेलरी वगैरे असं भरपूर तिथे होतं. हा एक फक्त फरक आहे की ही मी तुम्हाला जे रविवार पेठ मार्केट जे दाखवते इथं होलसेलमध्ये आणि थोडंसं स्वस्त प्राईसमध्ये तुम्हाला इथे गोष्टी भेटून जातात ॲज कम्पेअर टू तुळशीबाग. नंतर हे बघा, इथे असे पायपुसणे होते एक काकांकडे, ते खूप असे अफोर्डेबल विकत होते. जी एकदम छोटी साईज होती तिकडं राईट साईडला जी तुम्हाला दिसते ती 150ला ते 4 देत होते आणि बाकी मोठ्या साईजचे 150मध्ये 2 आणि त्यापेक्षाही मोठी साईज 150ला 1. तर असं सगळं आम्ही घेतलं. नंतर आम्ही आलो आहोत मंडईमध्ये. तर मंडईमध्ये घाण्याचं जे आपलं सगळं सामान असतं तर लाईनीमध्ये अशी दुकानं असतात. मुंडावळ्यापासून बाशिंगपासून सगळं तुम्हाला इथं अवेलेबल असतं. तर त्यातलंच एक आम्ही जे दुकान आहे ते इथं निवडलेलं आहे. अतिशय छान प्रकारे यांची अशी मांडणी झालेली असते. त्यांच्याकडे एक पेपरच असतो तर ते आपल्याला विचारतात. तर मम्मी आणि आत्या तेच डिस्कस करून इथं त्यांना सांगत होते की काय काय आपल्याला घ्यायचं आणि काय काय नाही ते. आणि आता एवढं म्हणजे ट्रेंड असं आलेलं आहे ना, सुपाऱ्या म्हणू नका तुम्ही किंवा बाकी अशा फॅन्सी गोष्टी, पण त्या छानसुद्धा वाटतात लग्नामध्ये. तर जेवढ्या आमच्या गरजेच्या गोष्टी होत्या घाण्याच्या त्या आम्ही इथे पॅक करून घेतलेल्या आहेत. नंतर आपलं जे तोरण असतं त्याला नारळसुद्धा बांधायचा असतो, तर तेच हे काका इथे बांधून आम्हाला देत आहेत. म्हणजे येते आता तुम्ही घरी जाऊनसुद्धा बांधू शकता किंवा ते काकासुद्धा तुम्हाला बांधून देतात, तर चॉईस ही तुमची असते. तर जे घाण्याचं सामान आहे त्याच्यामध्येच आम्ही तोरण आणि हा नारळ घेतला आणि त्यांनी आम्हाला तिथेच हा जो नारळ आहे तो तोरणाला अटॅच करून दिला. आजूबाजूला पण असे लाईनीने इथे दुकानं असतात. जर तुम्हाला ॲड्रेस असं जर पर्टिक्युलर तुम्हाला हवं असेल तर आपली पुण्याची जी मंडई आहे मेन मंडई, तर तिथे हे तुम्हाला ॲवेलेबल होऊन जातं सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. तर आमचं तोरण झालं आणि हे बघा अशा आजूबाजूलासुद्धा सगळी तीच दुकानं आहेत जी तुम्हाला पटेल तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. प्रचंड अशी पुण्यामध्ये गर्दी झाली होती आणि सोबतच आपल्याला सुपली वगैरेसुद्धा घ्यावी लागते, टोपली, हे सगळं ते सुद्धा इथं होतं. आणि ते बघा तिथे समोर हळदी वगैरे तो जो बोर्ड आहेत ना ते सुद्धा आम्ही घेतले होते. आणि ह्या ज्या ताई आहेत जस्ट त्या मंडईची, म्हणजे जी दुकानं मी तुम्हाला दाखवली जस्ट त्याच्यासमोर हे ह्यांचं शॉप आहे, तर तिथून आम्ही हे घेतलं. तर त्यांनी 120 रुपयाला आम्हाला एक घमेलं, 120 रुपये टोपली आणि 120 रुपयाला सुपली असे त्यांचे ते रेट होते, ते त्यांनी आम्हाला देऊन टाकले. त्यानंतर इथं हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही बाकीची जी थोडी मोठी जी आमची शॉपिंग होती ती आम्ही तिकडून उरकली. त्याच्यासोबतच शेजारी असं चिनी मातीचं सगळ्या ज्या वस्तू भेटतात तिथं माझी नजर पडली. म्हणलं त्याचासुद्धा एक व्ह्यू घ्यावा, म्हणजे तुम्हाला कोणाला जर हवा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. फ्रूट मार्केटसुद्धा इथेच आहे, म्हणजे फ्रूटसुद्धा तुम्हाला मस्त आणि छान असे क्वालिटीचे तुम्हाला इथे भेटून जातात मस्तपैकी. आणि ते सगळं झाल्यानंतर इथे या गोल्डन टोपल्या आहेत त्यासुद्धा आम्ही घेतल्या. आणि त्यानंतर आम्ही सगळं करून आम्ही आलेलो आहोत आता घरी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मी तिथूनच हा हळदीचा एक बोर्ड घेतला, एक घेतला मी मेहंदीचा आणि एक घाण्या बांगड्याचा. तर जो घाण्या बांगड्याचा होता त्याची प्राईस 120 आणि बाकी हे दोन्ही बोर्ड आम्हाला 80 रुपयाला भेटून गेले. रविवार पेठमध्ये सुद्धा हे बोर्ड आहेत, म्हणजे पुण्यामध्ये आता सर्रास हे असे सगळे अवेलेबल आहे. आणि ही अख्खी आमची आहे शॉपिंग. आम्ही ज्या डिस्पोजेबल प्लेट्स, ग्लास असतं ते सुद्धा घेऊन आलो, पाय पुसणे जसं तुम्हाला सांगितलं. तर अशी आमची झाली शॉपिंग. अशा प्रकारे आम्ही सगळं जे सामान होतं ते मी घेऊन आलेली आहे. मी डिटेल तुम्हाला नाही दाखवलं, बट जस्ट सांगते की ज्या खाण्याच्या प्लेट्स वगैरे असतात त्या आम्ही आणलेल्या आहेत की नंतर खूप सारा हेक्टिक नको म्हणून.
आणि बाकी तर मी डिटेल व्हिडिओ आता जे व्लॉग्स लग्नाचे मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेलच की आम्ही काय काय घेऊन आलो आणि त्याचा जो डेकोरेशनचं सामान म्हणा किंवा जे काही सामान आणलं तर त्याचा उपयोग आम्ही कुठे कुठे करतो. तर स्टे ट्यून आणि पुढचे असे इंटरेस्टिंग व्लॉग्स असणार आहेत. शिवाय मी माझ्या चॅनलवर शॉर्ट्ससुद्धा पोस्ट करत आहे लग्नासाठी, जसं की 7 days to go 10 days to go, त्यासाठी तुम्हालाही आयडिया भेटेल. तर ते पण शॉर्ट्स बरेच लोक लाईक करत आहेत, त्यांनाही आवडत आहेत माझ्या त्यावाले शॉर्ट्स. तर तुम्ही आत्तापर्यंत नसेल बघितले तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडत आहेत की नाही ते. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे एंड करते कारण प्रचंड जमलेली आहे आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला भेटते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.